वागेन शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे सन्मान आणि विचार मंचाच्या समोरील विजय असो, परिवर्तनाच्या लढ्यात विजय असो, मानवांनी महानायकांनी रोहित दादा योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायकांना विनम्र अभिवादन करत या ज्यांच्यामुळे आपण मोकळा श्वास घेऊ शकतो. अरे दादा थांबा, कोण आहे ते? जरा थांब ना दादा, दम काढ ना. आपण ज्यांच्यामुळे मोकळा श्वास घेऊ शकतो आणि जे आपल्यासाठी या घर संसारावर तुळशीपत्र ठेवून या देशाच्या सीमा राखत आहेत त्या तमाम वीर जवानांना, त्यांच्या वीर मातांना आणि वीर पत्नींना विनम्र अभिवादन करत ज्यांनी या महाराष्ट्राची सत्तामत्ता अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी हा शिवसेनेचा वटवृक्ष वाढवला घडवला त्या वंदनीय बाळासाहेबांना अभिवादन करत मंचावर उपस्थित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार साहेब, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सिस्ट कम्युनिस्ट पार्टी, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट यासोबतच सर्व समविचारी पक्ष संघटनांचे सर्व सन्माननीय मान्यवर पदाधिकारी आणि ज्यांच्या प्रचारार्थ ही सभा संपन्न होत आहे ते कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार सन्माननीय रोहितदादा पवार आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो, माझ्याकडे मोजून 30 ते 32 मिनिटांचा वेळ आहे. मी प्रयत्न करेन की 32 मिनिटात मला किती आपल्याला सांगता येईल. मी अजिबात आता स्थानिकच्या मुद्द्यांमध्ये पडणार नाही, त्यावरती फार विस्ताराने बोलून झालेलं आहे. त्यामुळे मला काही महत्त्वाचे मुद्दे फक्त आपल्यासोबत शेअर करायचे आहेत. राजे हो, ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्यासाठी महत्त्वाची आहे, अत्यंत महत्त्वाची आहे. ती यासाठी की या निवडणुकीत एक गोष्ट ठरणार आहे की हा महाराष्ट्र गद्दारांच्या सोबत राहणार आहे की स्वाभिमानी लोकांच्या सोबत राहणार आहे. या निवडणुकीत आपल्याला हे ठरवावं लागेल की आम्हाला आमच्या महाराष्ट्रातल्या लेकीबाळींच्या अब्रूची सुरक्षितता हवी आहे की आम्हाला अत्यंत चिल्लर आणि थिल्लर सवंग वक्तव्य करणारे नेते हवे आहेत. आपल्याला हे ठरवावं लागेल की ही निवडणूक शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी काही निर्णायक भूमिका घेणाऱ्यांच्या बाजूने उभं राहायचं आहे की शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणाऱ्यांच्या बाजूने उभं राहायचं आहे. राजे हो, काही निवडणूक लढायची आहे. मला फक्त एकट्या रोहित पवारांना तुम्ही मतं द्यावीत एवढं अपील, इतकं छोटी गोष्ट सांगण्यासाठी मी आलेली नाही. कारण माझ्यासाठी रोहित पवार यांची सीट ही फक्त एका मतदारसंघातल्या एका आमदाराला निवडून आणणे इतक्या पुरती मर्यादित वाटत नाही, तर माझ्यासाठी ही एक सीट किंबहुना महाराष्ट्रातल्या 228 जागा ज्या महाविकास आघाडी लढत आहे त्यातली प्रत्येक जागा ही इथलं सरकार बदलण्यासाठी गरजेची वाटते आणि ते बदललं पाहिजे. हे सरकार का बदलायचं आहे ते जरा आपण नीट समजून घ्या. दादा हो, एक काळ होता की साधारणतः पोलिसांचा लोकांना धाक असायचा. पोलीस स्टेशनच्या समोरून ट्रिप्सीनं आपण जायचो नाही, पोलीस स्टेशनच्या समोर कुणी दारू पिऊन जायचं नाही, त्याला भीती वाटायची पोलिसांची. एक काळ होता की कधी कुणाचा काटा काढायचा आहे, खून करायचा आहे, मारामारी करायची तर लोक कुठेतरी अज्ञात ठिकाणी एखाद्याला मारून टाकतील, कुठेतरी रात्रीच्या अंधारात काहीतरी खून मारामाऱ्या होतील. परंतु आता एक असा काळ आलेला आहे की या काळामध्ये माणसं एकमेकांना फेसबुक लाईव्ह करून मारतायत. तुम्ही बघितलं असेल की आमचे शिवसेना नेते घोसाळकर यांची हत्या फेसबुक लाईव्ह करून झाली. तुम्ही बघितलं असेल की कल्याणमध्ये गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यातला जो गोळीबार झाला, हा गोळीबार चक्क पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांच्या समोर झाला. तुम्ही हेही बघितलं असेल की नवरात्रीच्या दिवशी अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी बाबा सिद्दकी यांची वाय दर्जाची सुरक्षा असताना सुद्धा हत्या झाली. हे असं का होतं? का पोलिसांचा धाक राहत नाही? का पोलिसांची भीती लोकांना वाटत नाही आहे? कारण पोलिसांची भीती वाटू नये असं वातावरण सध्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी करून टाकले. या राज्याला आत्तापर्यंतचा सगळ्यात वर्स्ट आणि सगळ्यात फेल नापास गृहमंत्री जर कुणी लाभला असेल तर त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. देवेंद्र फडणवीस यांना कुठलंही आंदोलन हाताळता येत नाही.
देवेंद्र फडणवीस आंदोलन हाताळण्यापेक्षा आंदोलन चिघळवण्याकडे जास्त भर देतात. अगदी आंतरवली सराटीमध्ये जर मराठा बांधव आरक्षणाच्या आंदोलनासाठी बसलेला असेल तर त्यांच्याशी जाऊन चर्चा करण्यापेक्षा त्यांच्यावर लाठी हल्ला करणे, गोळीबार करणे, अश्रुधूर सोडणे आणि जास्तीत जास्त वातावरण चिघळवणे यावर त्यांचा भर होता. दुसरं आपण जर उदाहरण बघितलं तर कोकणामध्ये बारसू रिफायनरी आंदोलन, आम्हाला बारसूची ही रिफायनरी नको, कारण तिथे रिफायनरी झाली आणि वेस्टेज पाणी जर तुम्ही समुद्रात सोडलं तर समुद्रातली मासळी मरून जाईल, आम्ही सगळ्या मच्छीमारांनी कसं जगायचं, असं म्हणून स्थानिकच्या मच्छीमारांनी बारसू रिफायनरीच्या विरोधात आंदोलन केलं. आणि तिथे सुद्धा देवेंद्रजींनी त्या लोकांना बोलण्याच्या ऐवजी म्हाताऱ्या बायकांना ओढून ओढून अक्षरशः काठीचे एवढे दांडे आणि दगड घातले गेले की त्याचे व्हिडिओ अनेक व्हायरल झाले, पण देवेंद्र फडणवीसांना घाम फुटला नाही. तिसरी घटना देहू आळंदीच्या ठिकाणी झाली. देहू आळंदीला अनेक वारकरी आलेले होते. या वारकऱ्यांमध्ये काही भटक्या विमुक्तातले वारकरी एकत्रित आले आणि या वारकऱ्यांना समजावून सांगायच्या ऐवजी किंवा त्यांच्याशी बोलायच्या ऐवजी डायरेक्ट वारकऱ्यांवर लाठी हल्ला झाला, आपण सगळ्यांनी बघितला. चौथी गोष्ट बदलापूरमध्ये घडली. बदलापूरमध्ये 3 वर्षाच्या बाळावर बलात्कार झाला. दादा हो, हे नीट समजून घ्या की आपल्या घरात जर 10-5 वर्षाचं लेकरू असेल तर त्याच्यासमोर आपण बलात्कार शब्द सुद्धा उच्चारत नाही. आपण त्याच्यासमोर या विषयावर साधी चर्चा सुद्धा करत नाही, बोलत नाही आपण त्या लहान लेकराच्या समोर. आणि 3 वर्षाच्या लेकरावर बलात्कार होतो. काय वातावरण आहे. 3 वर्षाच्या बाळाशी कसं बोलायचं मला कळत नव्हतं. ते लेकरू मला सांगतं, माऊ शूच्या जागी मुंग्या चावल्यासारख्या होतात. इकडे परभणी जिल्ह्यामधल्या पाथरी तालुक्यातल्या सोनपेठ त्या गावात 3.5 वर्षाचं एक बाळ, ते बाळ म्हणतं, माऊ ते जे सर होते ना त्यांनी आमच्या शाळेच्या मागच्या कर्दळीची पानं तोडून आणली माऊ, आणि 3 दिवस ते मारायचे माऊ मला, आणि इकडे पानं अंतरून मला झोपायला जबरदस्ती करायचे माऊ. एवढ्या छोट्या बाळाला नाही, ही माणसं सुरक्षितता नाही देऊ शकली. परभणीच्या हिंजवडी पार्कमध्ये 8व्या मजल्यावरून 70 वर्षाच्या आजीला फरफटत खाली ओढत आणलं आणि तिला 6व्या मजल्यावर 28 वर्षाच्या माणसाने तिच्यावर बलात्कार केला. गोष्ट कुणालाही कळली नसती. खाली सिक्युरिटी गार्डने CCTV फुटेज बघितलं, तो वर पळत जाईपर्यंत आजी बेशुद्ध पडली होती. ज्या राज्यामध्ये 70 वर्षाची आजी सुद्धा सुरक्षित नाही आणि 3 वर्षाचं बाळही सुरक्षित नाही, बरं या लेकरांच्यासाठी आम्ही काही आंदोलन करावे आणि त्यांच्या संबंधाने गुन्हे दाखल व्हावे म्हणून प्रयत्न केले तर सरकार गुन्हे नोंदवून घेत नाही. उदाहरणार्थ अब्दुल सत्तार सारखा माणूस संसदरत्न सुप्रिया सुळेंच्या बद्दल वाह्यात भाषा वापरतो. माझ्याबद्दल संभाजीनगरचा एक अत्यंत वाचाळ बदमाश आमदार शिंदेंचा वाचाळ भाषा वापरतो. गुन्हा अजिबात दाखल झाला नाही. अगदी तीच परिस्थिती इथे पुन्हा होते. बदलापूरच्या 3 वर्षाच्या बाळासाठी मी 7 तास उन्हात बसले, 7 तास उन्हात बसले होते. गुन्हा दाखल झाला नाही. दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल झाला, परंतु 2.5 तासाच्या आत त्याचा जामीन झाला. जगणार कसे आहोत आम्ही. काय म्हणजे देवेंद्र फडणवीसांना नेमकं काय सिद्ध करायचं आहे. हे सरकार कधी काळी आम्ही आमचं एक गाणं म्हणायचो, हे राष्ट्रप्रेषितांचे, हे राष्ट्रसंतांचे, हे राष्ट्रसुधारकांचे, हे राष्ट्र आमच्यासाठी घडवणाऱ्या महापुरुषांचे, कणखर देशा, राखड देशा, दगडांच्या देशा, हे आम्ही बोलायचो. पण आता काय झालेलं आहे या महाराष्ट्राबद्दल, हे राष्ट्रगुंडांचे, हे राष्ट्र दलालांचे, हे राष्ट्र एजंटांचे, हे राष्ट्रभक्तांचे, हे राष्ट्र बदमाशांनी भरलेल्या बुभुक्षित नजरांचे जगायचं कसं इथं माया बहिणींनी. काय करायचं. देवेंद्र फडणवीसांना याच्यातली एकही गोष्ट कळत नाही. काय बोलावं याच्यावरती. धमक्या देतात शेतकऱ्यांच्या संबंधाने. ते म्हणत होते की आम्ही 6,000 रुपयापर्यंत सोयाबीनचा भाव देऊ. सोयाबीनचा भाव दिला नाही त्यांनी 6,000पर्यंतचा. सोयाबीनचा भाव जेव्हा 4800 होता तेव्हा ते 6,000 देऊ म्हणत होते. आत्ता सोयाबीनचा भाव 3100 रुपये आहे. मी कोरडवाहू शेतातला लेकरू आहे. माझा बाप मेल्यापासून माझी आई एका कोरडवाहू शेतामध्ये काम करते आणि आई सांगते, अगं एकरी बॅगचा आपल्याला उत्पादन खर्च 3300 रुपये झालाय आणि हे भाव म्हणते 3100. सोयाबीन कसं विकायचं सांगा. तीच गच कापसाची आहे. कापसाचा भाव ते म्हणत होते आम्ही 8,000पर्यंत देऊ, पण कापसाचा भाव वाढवला नाही. मला आनंद आणि अभिमान आहे की सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा इथं सोयाबीनचा भाव 6,000पर्यंत आणि कापसाचा भाव 12,500पर्यंत गेला. मला आनंद आणि अभिमान आहे की सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना इथे सरसकट कर्जमाफी आणि 7/12 कोरा फक्त नुसत्या अंगठ्यावरती
इथं 7-12 कोरा करून दिला होता. ही गोष्ट फार म्हणजे माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी फार वेगात सांगायच्या गोष्टी प्रयत्न करते. राजे हो, त्यांनी एक काहीतरी बहीण काहीतरी आणलं. त्यांना लक्षात घ्या, तुमची बहीण तुम्हाला राखी कधीपासून बांधते? जन्मापासून बांधते. का आधार त्याला पटन मागचं इसरलं चट, जन्मापासून राखी बांधते आहे का नाही? जन्मापासून. एकनाथ शिंदेचं वय आता साधारणतः 60-65च्या घरात आहे. एकनाथ शिंदे केव्हापासून आमच्याकडे शाखा प्रमुख होते, गटप्रमुख होते, महाप्रभू होते, नंतर आमदार झाले, मंत्री झाले आणि त्यांना एकदा बी बहीण आठवली नाही. ते मुख्यमंत्री झाले जून 2022ला. 2022चा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर गेला, बहीण आठवली नाही. मग त्यांना 2023चा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर गेला, बहीण आठवली नाही. 2024चं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, बहीण आठवली नाही. जसा काही बहिणीनं लोकसभेत इंगा दाखवला, लडकी बहीण लडकी बहीण लडकी बहीण लडकी बहीण लडकी बहीण सुरू झालं. दादा हो, मी बी ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी, हे नीट समजून घ्या. मी पण मराठवाड्यातली आहे. इतर नात्रा जवळ माझं गाव आहे. माझा बाप 30 वर्ष तिकडं सरपंच होता. खूप वर्ष त्यांनी मुंडे साहेबांचे सहकारी म्हणून काम केलं. माझी एक भाऊजाई त्याच भागातली फड आहे, दुसरी भाऊजाई कांदे आहे, तिसरी भाऊजाई माझी केंद्रीय आहे. आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये आमच्याकडची जी हुंडा पद्धत जर बघितली तर वंजाऱ्यांना ढिगानं हुंडा द्यायचा नाद. तुम्ही सगळ्यांनी आपल्या बहिणींची लग्न लावून दिली असतील, आपापल्या आईपतीनं तुम्ही लग्न लावून दिलं असेल. कधी तुम्ही 2 लाख खर्च केले असतील, कुणी 5 लाख, कुणी 10 लाख, कुणी वावर विकला असेल, कुणी गहाण टाकलं असेल आणि बहिणीला तुम्ही तुमच्या लग्न लावून दिली असतील. काही उपकार केला का? उपकार नाही केला, जगावेगळं नाही केलं. जगाची रीत आहे ती तुम्ही केलं. काय त्याच्यात मोठी गोष्ट आहे? तुम्ही बहिणीला मिक्सर दिला, कुकर दिला, टीव्ही दिला, फ्रीज दिला, सोफा दिला, उपकार केला का? जगाची रीत आहे ना. तुम्ही 5,000चा मिक्सर दिला, काय लग्नाच्या मांडवात रुकवतात बॅनर लावला का? लाडक्या बहिणीला 5,000चा मिक्सर दिला, लावला बॅनर? हा, तुम्ही काय बॅनर लावला का? लाडक्या बहिणीला 10 लाख दिलं तुम्ही, लाडक्या बहिणीला 5 तोळे सोनं घातलं, लावला बॅनर? तुम्ही नाही लावला. तुम्ही कधी बहिणीला भेटायला गेलात, बहिणीनं सांगितलं असेल, अरे दादा तुझ्या दाजीची लय गळगळ चालली बघ, सोयाबीनला बी भाव नाही, पोराला काही नोकरी नाही आणि योग पुरीचं अजून उजवायचंय आणि सारखं सारखं दाजी आजारी पडायला येतं आणि तुझे पैसे नंतर देते. पण जरा पैसे देतोस का? भावानं असेच 10-5 हजार रुपये दिले असतील, गुपचुपच हातात दिले असतील बहिणीच्या. घातले ना? घातले ना दादा हो बहिणीच्या हातात पैसे? काय बस स्टँडला येऊन बॅनर लावला का? लाडक्या बहिणीला 10,000 देऊन आलो म्हणून? तुम्ही बहिणीला कधीही बॅनर लावला नाही. का केलं नाही? कारण तुम्हाला बहिणीच्या नात्याचा सन्मान कळतो, तुम्हाला बहिणीचा आदर करायचं कळतं, तुम्हाला तुमच्या बहिणीच्या गरिबीची टिंगल उडवत नाही. तुम्ही भाऊ आहात, त्यामुळे तुम्ही बहिणीला दिलं घेतलेलं काढत नाहीत. हे बदमाश लोक बॅनर लावतात कारण यांना बहिणीचं नातं कळत नाही. हे बहिणीच्या आडून यांच्या मताची बेगमी करतात. यांना जर बहिणीचं नातं कळलं असतं तर ह्यांनी आपल्या बहिणीला दिल्या घेतल्याचं धमकावलं नसतं. ए दादा लाव रे एक व्हिडिओ, लाव एक व्हिडिओ. काय म्हणतोय तो धनंजय महाडिक कोल्हापूरचा? तो सांगतो की अरे जर ह्या बायका जर तुम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिसल्या तर व्हिडिओ रेकॉर्ड करून आणा, मी बघतो. काय बघतो म्हणतो? तो म्हणतो की आम्ही पैसे दिले आणि त्यांच्या मोर्चात जाता का तुम्ही? अरे तू पैसे दिले म्हणजे काय तुझ्या बाप जात्याची इस्टेट टाकून दिले का? काय देवेंद्र फडणवीसांनी तिकडचा ना? हा लावा आवाज करा. आवाज आहे का? आवाज बघा. आवाज येत नसेल तर वेळ जाऊ देत, वेळ नाही घालवत मी त्याच्यामध्ये. धनंजय महाडिक सांगतायत की तुम्हाला जर कुणी तिकडे बाई दिसली तर तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करून आणा, आपण तिचं नाव यादीतनं काढून टाकू. का? कशासाठी? काय देवेंद्र फडणवीसांनी नागपूरचा बंगला विकून आम्हाला पैसे दिले का? काय एकनाथ शिंदेनी तापोळ्याची जमीन विकून दिले? हा का अजित पवारांनी आम्हाला बारामतीची एखादी प्रॉपर्टी विकून पैसे दिले? कशा पायी बोलताल तुम्ही? अरे ज्यानं इथं लाडकी बहिणीची योजना वाचली त्यानंच लोकसभेत आपल्या लाडक्या बहिणीच्या विरोधात उमेदवार दिला होता. हे काय विसरलो का आम्ही? तुम्ही कुणाला नाटक सांगताय? काय पद्धतीचा गलिच्छपणा केला जातो? दादा हो, भाषा काय चालली आहे यांची? सगळी राजकीय संस्कृती रसातळाला घालवली
अरे सहज माणूस म्हणू शकतो. आम्ही म्हणतो पवार साहेब आपल्यासाठी बाप माणूस आहे, आपण बोलतो ना. हा, उद्धव साहेब आमच्यासाठी कुटुंब प्रमुख बाप माणूस आहे. त्या जयश्री थोरात तिकडे संगमनेर मध्ये म्हणाल्या की माझ्या बापाने अगदी बाप माणसासारखी सगळ्यांची काळजी घेतली. काय बोलावं त्याच्यावर भाजपच्या नेत्यांनी. सुजय विखे आणि आपण त्यांना आसमान दाखवले लोकसभेत, रोहित दादांनीच दाखवले. हा, येते का आवाज बघा बरं काय म्हणते ते. काय ते जयश्री थोरात बोलल्या. आवाजाचा प्रॉब्लेम होतोय बहुतेक. काय म्हणतायत जयश्री थोरातांच्या बद्दल बोलताना वसंतराव देशमुख म्हणतात तिथे ते असं सांगतात की अगं तुझ्या बापाला पोरं कशी झाली ते तर सोड, तुला पोरं कशी झाली ते बी मला माहिती आहे. काय भाषा आहे, काय गलिच्छ पद आहे. आपल्या लेकीच्या आपल्या नातीच्या वयाच्या माणसांशी आपण काय पद्धतीने बोलतो. अरे आम्हाला इतका अभिमानाने आम्ही ही गोष्ट सांगू शकतो की मी आदरणीय पवार साहेबांना पहिल्यांदा भेटल्यावर म्हटलं होतं, पवार साहेब आपण मला बोलावून घेतलंय पण मी प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे साहेब, मी चळवळीत असताना आपल्यावर टीका केली. किती आपुलकीने त्या माणसाने सांगावं, देव माणसाने. मला पवार साहेब म्हणतात चळवळीतून तुम्हाला भूमिका मांडायच्या तुम्ही मांडल्या, पण तुमच्यामध्ये बदल करण्याचं धाडस आहे आणि तुमच्यासारख्यांना साथ देणं हे वडीलधारे म्हणून आमचं कर्तव्य आहे. ते आदरणीय पवार साहेब कुठे, काय पद्धतीची भाषा चालली, काय पद्धतीचं यांचं नाटक चाललंय. गलिच्छ पद्धतीने महापुरुषांचा अपमान करतात. एकनाथ शिंदे तिकडे छत्रपती शिवरायांच्या पायाशी जाऊन खोटी शपथ घेतात. ते आम्ही 50 वेळा म्हटलं की जो विषय स्टेटचा नाहीच आहे, जो विषय केंद्राचा आहे, तुमची नियत असेल इथे आणि तुम्हाला इंदिरा साने खटल्याच्या नुसार जर ती मर्यादा वाढवायची असेल तर असेंब्लीमध्ये रिझोल्युशन पास करा, केंद्रात पाठवा, केंद्रात तुमचं बहुमत आहे, वाटेल ते सगळे कायदे करता, मग तिथे कायदा का करता येत नाही. जमलं नाही त्यांना करायला, पण इथे खोटी शपथ घेतात. हीच सगळी माणसं जे इंदू मिलच्या स्मारकाला 10 वर्षापूर्वी मोदी आले होते आणि म्हणाले की बाबासाहेबांचं स्मारक उभं करायचं आहे, 10 वर्षात एक वीट तिथं उभी केली नाही या लोकांनी. काय म्हणाले चंद्रकांत पाटील की बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागून शाळा शिकवली, त्यांनी बाबासाहेबांचा अपमान केला, आम्ही क्षणात त्यांच्या समितीचा राजीनामा देऊन टाकला. महापुरुषांचा अपमान करतात. छत्रपती शिवरायांचा पुतळा काय पद्धतीने पडला आपण बघितलं. जो पुतळा पडला त्याच्यावरती बोलताना एकनाथ शिंदे अत्यंत बेदरकारपणे म्हणतात ताशी 45 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. काय तुम्हाला आधी माहित नव्हतं, तुम्हाला आधी कळत नव्हतं ताशी 45 किलोमीटरनं वारं वाहतंय. काय समुद्रावर पहिल्यांदा ते वारं वाहत होतं, का लक्षात आलं नाही या सगळ्या लोकांना. का यांनी ते नाटक केलं. अरे त्या समुद्रावर एवढी नारळाची झाडं, झाड पडलं नाही सोडा, झाडावरचं नारळ सुद्धा पडलं नाही. छत्रपती शिवराय आमचा आराध्य आहे, आमचा श्वास आहे, आमचा ध्यास आहे, आमच्या धमन्या धमन्यांमधून वाहणारा इथला ज्वलंत मरहट्टाच्या पठारावरचा आमचा इतिहास आहे. त्या छत्रपती शिवरायांचा अपमान करायची यांची डेअरिंग होते का. आणि काल परवा मला अजिबात अपेक्षित नाही की पाशा पटेलांनी या पद्धतीने वागावं आणि बोलावं, अजिबात नाही. पाशा पटेलांचं ते वक्तव्य माझ्यासाठी एवढं धक्कादायक आहे, इतक्या गलिच्छ पद्धतीने भर सभेत माणसं बोलू कसं शकतात. अरे आपण आपल्या घरात बसल्यावर सुद्धा जर आपल्या घरात अगदी मुलगा जरी असेल पण तो आपल्यापेक्षा लहान असेल तर त्याच्यासमोर आपण अशी इतकी चिल्लर आणि थिल्लर भाषा करणार नाहीत. इतकी बेदरकार भाषा केली जाते, इतक्या वाईट पद्धतीने बोललं जातं. मला तर असं वाटलं पहिल्यांदा बघितल्यावर की पाशा पटेलची आणि राम शिंदेची काहीतरी दुश्मनी असेल, राम शिंदेला पाडायलाच त्यानं बोललं असेल. कारण एवढं बोलल्यावर राम शिंदे काही निवडून येत नसतंय. आणि माफ करा मला काही राम शिंदेवर अजिबात बोलायचं नाही. अरे जे राम शिंदे पाशा पटेल माझे गुरु आहेत म्हणते त्याच्यावर शिष्याची लायकी काय आहे ती कळते. मला बोलायचं नाही त्याच्यावर. मी राम शिंदेवर एक शब्द बोलणार नाही. त्याचं कारण असं आहे आपल्याला प्यादे मारायला आवडत नाहीत, वजीर हाणला पाहिजे, वजीर हाणला पाहिजे. आणि वजीर हाणायचा म्हणजे फडणवीस हाणायचा ठरला पाहिजे. या महाराष्ट्राचं राजकारण, या महाराष्ट्राचा सांस्कृतिक भवताल, या महाराष्ट्राची संस्कृती पाक रसातळाला जर कुणी नेली असेल तर ती देवेंद्र फडणवीसांनी नेली. अरे काय पद्धतीने जर सत्ताधाऱ्याचा कुणी असेल तर लगेच सत्ताधाऱ्याने काही केलं की सोडून द्यायचं आणि विरोधकांवर गुन्हे दाखल करायचे. काय गुन्हा दाखल केला म्हणून विचारलं तर म्हणाले BNS 296 दाखल केलाय. पाशा पटेलांवर गुन्हा काय? BNS 296.
काय असतं BNS 296? तर म्हणे एखादं काहीतरी अश्लील गाणं बिनं वाजवल्यावर आणि दंड किती त्याला 1000 रुपये. म्हणजे पीपल हू हॅव्हिंग अ कपॅसिटी टू पे 2000 रुपीज ही कॅन हॅरॅश ॲट ट्वाइस. ज्याच्या खिशात 2000 रुपये असतील तो 2 वेळा अशा पद्धतीने गलिच्छ भाषा करू शकतो. ज्याच्या खिशात 5000 रुपये असतील तो 5 वेळा गलिच्छ भाषा करू शकतो. 1000 रुपये हा दंड आहे. 1000 रुपये हा दंड आहे. इतक्या गलिच्छ पद्धतीने एखादा माणूस बोलतो आणि देवेंद्र फडणवीसांना याच्यामध्ये यत्किंचितही वाईट वाटत नाही. एरवी त्यांच्या भाजपच्या आक्रस्ताळ्या बायका अगदी आकाश पाताळ एक करून सोडतात, पण याच्यावर त्यांना काहीच बोलावं असं वाटलं नाही. चकार शब्द त्यांना काढावं असं वाटत नाही. काय गलिच्छपणा, काय गलिच्छपणाचं राजकारण. दिवसा ढवळ्या, खून, मारामाऱ्या, शेतकऱ्यांचा विचार नाही. एक असं स्टेटमेंट दाखवा आणि जाहिराती तर किती बाबा 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 बाबा. टीव्ही लावली की त्याचीच जाहिरात, टीव्ही लावली की त्याचीच जाहिरात, कुठं बी गेलं की त्याचंच बॅनर. अरे किती जाहिराती करतो बाबा, पैसा कुठला आला? आमच्याच खोक्यांचा ना, आमच्याच GSTचा, आमच्याच कष्टाचा. आमच्या सोयाबीनमध्ये काटा मारला, आमच्या कापसात काटा मारला, आमच्या दुधात काटा मारला आणि ती सगळा पैसा आता जाहिरातीत बाहेर काढता होय. पण राजे हो, नीट समजून घ्या, जाहिरात कशाची असते? मी लाख वेळा सांगते, जाहिरात दुधाची नसते. तुम्ही नेटफ्लिक्स बघा, अमेझॉन बघा, मोबाईल तुम्ही असा स्क्रोल करा. तो स्क्रोल केला ना तुम्ही पिक्चर बघताना, तुम्हाला त्याच्या जाहिरात दुधाची दिसत नाही, तुपाची दिसत नाही, बदामाची दिसत नाही, काजूची दिसत नाही, व्यायामाची नाही, योगकर्माची नाही, पंचकर्माची नाही, कीर्तनाची नाही, अध्यात्माची नाही, कशाची जाहिरात दिसत नाही. जाहिरात कशाची असते? जंगली रमी पे आओ ना महाराज. जाहिरात कशाची असते? खूब जमेगा रंग जब मिल बैठेंगे 3 यार, आप मैं और बैक पाइपर सोडा. जाहिरात कशाची असते? बोलो जुबा केसरी. जाहिरात वाईट गोष्टींची असते. दादा हो, शिंदे फडणवीस वाईट विचारांचे आहेत म्हणून त्यांना जाहिराती कराव्या लागतात. बाटगा अधिक कडवा असतो, ओरिजिनलला बोलायची गरज पडत नाही. राम शिंदे असतील किंवा अजून कोणी असतील, या सगळ्या लोकांच्या लक्षात एक आलंय की ह्यांनी किती बी लाडका कॉन्ट्रॅक्टर, लाडका दाजी, लाडका मेहुणा, लाडका पाहुणा काही जरी म्हणलं तरी महाराष्ट्रामधलं जर एकूण वातावरण बघितलं आणि कितीही सर्वे काढले तर लाडकं नेतृत्व म्हणलं कोण की महाराष्ट्रात 2च नावं पुढे येत आहेत सध्या. एक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि दुसरं सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे. मी अत्यंत जबाबदारीने सांगते, आज 22व्या जिल्ह्यात आहे मी. गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, अगदी तिकडे धुळे, नाशिक, मिरज, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, चिपळूण या सगळ्या भागातून फिरून आले. खात्रीनं सांगते, ह्यांनी टीव्हीवर किती बी जाहिरातीचा ऋतू लागू देत, अख्ख्या महाराष्ट्राचं ठरलंय वातावरण फिरलंय आणि 23 तारखेला विजयाची तुतारी वाजणार आहे. राजे हो, हे पक्क ठरलंय लोकांचं. कारण लोक यांच्या या सगळ्या गलिच्छ वागण्याला कंटाळलेत. लोकांना हे गलिच्छ वागणं आता सहन होत नाहीये. मी एवढं सगळं फिरून आल्यावर माझ्या लक्षात आलं आणि अनेक बुद्धिजीवी सांगतात, पत्रकार सांगतात, खाजगीत बोलतात, ते म्हणतायत हे लाडकी बहीण त्याच्यामुळे झालं काय की यांना कटेंगे बटेंगे करावं लागले. अरे काय कटत नाही, भेटत नाही, फटत नाही, असलं कुठं होत असते काय? सोयाबीनला भाव द्या, कापसाला भाव द्या, दुधाला भाव द्या, विषय संपला. लेकरांना शिक्षण द्या, गोरगरिबाला जगू द्या, संपलं. कायद्यानं चला, संपलं. हे सगळं लक्षात घ्या दादा हो. कालपर्यंत महाराष्ट्रातल्या गावगाड्यातले लोक गुण्यागोविंदानं राहत होते. इथला मराठा साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, आतार, बागवान, सुतार, लोहार, कुंभार, रामोशी, बेरड, बेस्तर, बेलदार, घिसाडी, कैकाडी, पारदी, आरादी, भराडी, गोंधळी, सिक्कलगार, चित्रकथी, माकडवाले, जगवाले, अस्वरवाले, गारवडी, ही सगळ्या जाती धर्माची माणसं, 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, सगळी गुण्या गोविंदाने एकत्र नांदत होती. गावगाड्यामध्ये सगळे एकत्र राहत होते. एखाद्या आमच्या मराठा समुदायातल्या माय माऊलीला संक्रांतीला सुगड पाहिजे असेल ती कुंभाराळीला जायची, सुगड घेऊन यायची.
कुंभाराळीतल्या बाईला नवरात्रात माळ पाहिजे असेल ती माळी गल्ला जायची, माळ घेऊन यायची. माळी गल्ल्यातल्या वाटत असेल की शेताला आऊत झुपायचंय, जोत घ्यायचंय, नांगर घ्यायचंय, ते सुताराकडे जात होतं, जोत घेत होतं, आऊत घेत होतं, नांगर घेत होतं. सगळे कसे एकत्र राहत होते, गुण्या गोविंदाने राहत होते. पण देवेंद्र फडणवीस या माणसाने जाती जातीत विष पेरायचं काम केलं. या माणसाने माणसात माणूस ठेवला नाही. धर्म आणि जातीच्या नावावर वारंवार यांना राजकारण करावं लागतंय. आधी यांनी हिंदू मुस्लिम केलं. त्यांच्या लक्षात आलं की हिंदूही समजदार आहेत, मुसलमानही समजदार आहेत. मग काय करावं? मग त्यांनी मराठा ओबीसी करायला सुरुवात केलं. का करतायत असं? ते असं करतात कारण त्यांना माहिती आहे ते विकासावर बोलू शकत नाहीत. इथल्या बेरोजगारांना नोकऱ्या दिल्या का नाही त्यावर ते बोलू शकत नाहीत. शेतमालाला हमी भाव दिला का नाही त्यावर ते बोलू शकत नाहीत. महिलांच्या सुरक्षेबद्दल बोलू शकत नाहीत. म्हणून जात आणि धर्माच्या नावावर राजकारण करायचं त्यांनी ठरवलं. दादा हो, तुम्हाला आपण जात आणि धर्म सोयरीक करताना बघू, परंतु लोकप्रतिनिधी निवडताना आपल्याला इलेक्ट्रोल मेरिट बनावं लागेल. मी मागेही म्हटलं होतं आणि पुन्हा एकदा सांगते, माझा रस्ता चुकला, मी परत कंटाळून वैतागून पुढे निघून गेले होते. फार पुढे तिकडे मी 100-110 किलोमीटर गेले. मी जवळपास 7:30 वाजता माझं आणि रोहित दादांचं बोलणं झालं. म्हटलं दादा येत नाही, आता वैतागले मी, मला चुकीचा पत्ता सांगितला गेलाय, कॉन्टॅक्ट झाला नाही, मी कर्जत समजून निघाले होते आणि मध्येच काहीतरी तुम्ही आता नान्नच सांगितलेलं आहे. ते म्हणले ताई तुम्ही परत या. म्हटलं आता माझं पोचणं होतंय का नाही. एवढ्या रिमोट एरियातनं मी येऊ शकले, हेच कर्जत मी आधी बघितलंय, हाच भाग मी आधी बघितलाय. इथं पारधी हत्या झाली होती त्यावेळेला त्या पारधी हत्याकांडासाठी मी आलेली आहे 7-8 वर्षापूर्वी. तेव्हाचा कर्जत जामखेडचा परिसर आणि आत्ताचा कर्जत जामखेडचा परिसर याच्या जमीन आसमानचा फरक दिसतो. हा बदल दिसतो तो रोहित दादामुळे. ही प्रगती दिसते ती रोहित दादामुळे. कारण रोहित दादांना ज्या पवार साहेबांचं बाळकडू लाभलं त्या पवार साहेबांनी विकासाची व्याख्या सांगितली. याच्यातला एकही माणूस प्रकल्पावर बोलू शकत नाही, संस्थात्मक कार्यजाळ्यावर बोलू शकत नाही. राम शिंदे, मला आश्चर्य वाटलं त्यांच्यासोबतचे सगळे माणसं, ते कोण राळेभात होतो, कोण ते काय काय होते आणि सगळे प्राध्यापक होते. म्हण काय शिकवत असतील कॉलेजात. अरे मास्तर आहो की तुम्ही. अरे मास्तरांनी काय शिकवायचं असते. अरे मास्तर म्हणल्यावर जिसका माँ का स्तर होता है वो मास्तर होता है. आणि मास्तरांनी जर असं वाया गेल्यासारखं बोललं तर पिढ्या खड्यात घालतो का काय तुम्ही. दादा हो, हे कर्जत जामखेडच्या लोकांनी ठरवायचंय. अशा छिचोर थिल्लर लोकांच्या हातात हे कर्जत जामखेड द्यायचं का सभ्य आणि सुसंस्कृत लोकांच्या हातात द्यायचं. डिसिजन इज युअर्स. मी अजिबात तुम्हाला आता विनंती करत बसत नाही. कारण तुम्ही काय, तुम्ही दुनियाची हुशार माणसं होतं म्हणलं तर ताकद काय, अख्खं जेवण तुम्हाला कळतंय. तुम्हाला एवढं कळ नका की इतक्या वाईट पद्धतीने जर कुणी बोलतं येऊन तर त्या माणसांचा बंदोबस्त काय केला पाहिजे. दादा हो, जर या लोकांना अजून एक गोष्ट आहे. अरे नखा बोटानं साधा आपण एखादा एक रूम जरी बांधला ना दगड माती विटाचा आणि त्या घरातनं आपल्याला कुणी बाहेर काढायला लागलं, आपल्या डोळ्याला धारा लागतील की अरे आमचं कष्टानं बांधलेलं आहे. ज्या पवार साहेबांनी कष्टाने पक्ष उभा केला तो पक्ष त्यांचा अख्खा फोडून त्या पक्षाचं नाव चिन्ह सगळं काही दुसऱ्या कोणाला तरी द्यायचं ठरवलं. ज्या वंदनीय बाळासाहेबांनी पक्ष उभा केला त्यांच्याच लेकाला त्या पक्षातनं बाहेर काढायचं आणि त्याचं नाव चिन्ह चोरायचं. कुणामुळे हिम्मत झाली? ही हिम्मत झाली देवेंद्र फडणवीसमुळे. सभागृहाच्या पटलावर ऑन रेकॉर्ड एकनाथ शिंदे म्हणतात की मी हे करूच शकलो नसतो, पण आमच्या पाठीमागं कलाकार होते देवेंद्रजी, ते मला रात्री वेषांतर करून भेटायला येत होते. कोण म्हणतंय? एकनाथ शिंदे म्हणतात. स्वतः आमची भाऊजाई म्हणते, स्वतः आमची भाऊजाई अमृता वहिनी म्हणते. देवेंद्र असा हुडीबिडी घालून जायचा, असा गॉगल विगल घालायचा आणि रात्रीच्या अंधारात रात्रीच अंथरुणातनं जायचा. मी म्हणायची देवेंद्र तू असं कुठे जातोयस आणि काय करतोयस देवेंद्र. मग मला कळलं की देवेंद्र तर पक्ष फोडत होता. कुणी पक्ष फोडले? देवेंद्र फडणवीसांनी. राष्ट्रवादी कुणी चोरायला लावली? देवेंद्र फडणवीसांनी. शिवसेनेचं वाटोळं कुणी केलं?
देवेंद्र फडणवीसांनी. या महाराष्ट्राचा सगळा राजकीय स्तर कुणी खालावला? देवेंद्र फडणवीसांनी. त्या देवेंद्र फडणवीसांनी नेते घडवले नाही दादा हो. नेते घडवणारा चाणक्य असतो. ह्यांनी काही नेते बिते घडवले नाही, काय नाटक केलं नाही. अरे जर पवार साहेबांना जर म्हटलं की तुम्ही कुणाला घडवलं तर आपण सांगू शकतो. दिलीप वळसे पाटील असतील, प्रफुल्ल पटेल असतील, किंवा अगदी तिकडचे हसन मुश्रीफ असतील, किंवा स्वतः अजितदादा असतील. या सगळ्यांना कुणी घडवलं तर पवार साहेबांनी घडवलं. बाळासाहेबांनी कुणाला घडवलं? अनंतराव अडसूळ असतील, चंद्रकांत खैरे असतील, नारायण राणे असतील, छगन भुजबळ असतील, राज ठाकरे असतील, किंवा उद्धव ठाकरे असतील. कुणी घडवलं? बाळासाहेबांनी घडवलं. देवेंद्र फडणवीसने कुणाला घडवलं? देवेंद्र फडणवीसने लोक चोरले चोरले चोरले. आज घडीला भाजप म्हणजे भारतीय जनता पार्टी राहिली नाही. आज घडीला भाजप म्हणजे भाड्यानं जमवलेली पार्टी झाली. देवेंद्र फडणवीसांनी सगळीच्या सगळी माणसं ब्लॅकमेल करू करू नेली. दादा हो, एक काळ तुम्ही विचार करा. तुम्हाला साधारण बिडी माहिती असेल, है का नाही? आपण बिडी ऐकली होती 10-5 वर्षापूर्वी, काडी ऐकली होती, पुन्हा शिडी बी ऐकली. ईडी कधी ऐकली? देवेंद्र फडणवीसच्या काळात. ज्याला ज्याला ईडी लावली ते सगळे गेले, पण गेलेल्या कुणाला तरी शिक्षा झाली का? जे गेले ते तिकडे वॉशिंग मशीन मध्ये धुवून निघाले. ब्लॅकमेल करून माणसं नेली, ब्लॅकमेल करू करू एकेकाला गायब केलं, आणि हा महाराष्ट्राचं वाटोळं करायचं पाप केलं. हा महाराष्ट्राची घडी जर पुन्हा एकदा नीट बसवायची असेल, आणि महाराष्ट्रात जर सरकार बदलायचं असेल, आणि होय पोलिस ऐकत असतील, मला काही दिसना म्हणून जरा बोलणं गेले. मला माहिती आहे पोलिसांचा माझ्यावर लय जीव आहे दादा हो. 1000 रुपयाचा दंड असणारी शिक्षा तुम्ही आज पाशा पटेलसाठी ऐकवली आहे. कायदा काय असतंय ते आम्हाला बी कळतंय राजे हो. काहीच काळजी करू नका. 1 महिन्यानंतर मी तुमच्या सोबत आणि तुम्ही माझ्या सोबत आहे. सांगितलं. महाराष्ट्रातल्या लेकी बाळींची सुरक्षा देण्यासाठी आता कुटुंब प्रमुखांचं राज्य आलं पाहिजे. होय, हे सरकार बदललं पाहिजे. आणि आपला किती नंबर आहे? हा दादा हो, चुलीला दगड किती असतात? ऋतू किती? जगण्याच्या अवस्था किती? आणि ईव्हीएमचा नंबर किती? यस, 3 नंबरचं बटन दणक्यात दाबायचंय. लक्षात घ्या, कमळ कुठं उगवतंय माहितीये का? जिथं लय चिखल असते, गटार असते, तिथं कमळ उगवतंय. हे जर चिखल कमी करायचा असेल, तुतारी चांगल्या ठिकाणी वाजते, पवित्र ठिकाणी वाजते, मंगल ठिकाणी वाजते. मंगलमय आणि पवित्र वातावरण करायचं असेल तर 3 नंबरचं तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं बटन दाबावं लागेल. आणि हो, कदाचित रोहित दादाच्या नावाचे डुप्लिकेट उभे करतील, कदाचित चिन्हाला साधर्म्य असणारी चिन्ह देतील. हे माणसं डुप्लिकेट आहेत. ह्याला डुप्लिकेट धंदे सुचतात, ह्याला ओरिजिनल काहीच सुचत नाही. पण आपण 3 नंबरचं बटन नीट लक्षात ठेवूया. आणि आपली निशाणी काय? काय निशाणी? काय निशाणी? आपलं ठरलंय 23 तारखेला पाशा पटेलला बी आपण गुलाल पाठवू, काय अडचण नाही. हेट द सीन बट नॉट द सिनर. आपण हे दणक्यात सांगूया. आणि आता 20 तारखेला कुठलाही मनात किंतु परंतु न आणता या महाराष्ट्राच्या बेटरमेंटसाठी एक सज्जन, सुसंस्कृत, सभ्य आणि रोहित दादा पवार यांच्यासारखं एक नेतृत्व पुन्हा एकदा नव्याने निवडून देऊया. चला एका आवाजात आवाज देऊया, राम कृष्ण हरी. अरे राम कृष्ण हरी. धन्यवाद. सुषमाताईंना खाली होत्या, स्टेजच्या खाली जागा द्या त्यांना येण्याकरता. सुषमाताईंना